गोकुळ साखर कारखान्याकडे ऊस घालूनही थकीत ऊस बिल मिळत नसल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन सोमवारी अधिक तीव्र झाले। मागील 15 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू असतानाही कोणताही ठोस निर्णय न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी तलाव येथे सामूहिक जलसमाधी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला। जलसमाधी आंदोलनासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र संतप्त आंदोलनकर्त्यांनी पोलिसांचे बॅरिगेड्स तोडून संभाजी तलाव परिसर गाठला। यावेळी अनेक शेतकरी थेट तलावाच्या पाण्यात उतरले आणि जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली। घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस आयुक्त, अप्पर जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी संवाद साधत संबंधित साखर कारखान्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, तसेच शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले। दरम्यान सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही दूरध्वनीद्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधला। थकीत ऊस बिल मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन देखील त्यांनी दिले। प्रशासन आणि पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर पाण्यात उतरलेल्या शेतकऱ्यांनी आपली जलसमाधी आंदोलन तात्पुरते स्थगित केले, मात्र लवकरात लवकर ऊस बिलाचा प्रश्न मार्गी लावला नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। सन्माननीय पालकमंत्री महोदयांना आता फोनवरती जी चर्चा साधली त्याच्यावरती पालकमंत्री महोदयांनी सांगितलं की मला हा विषय माहिती नव्हता, माझ्यापर्यंत तुम्ही आतापर्यंत आलोच नव्हतो, माझ्याकडे जर तुम्ही आला असतो तर मी तुम्हाला बोलवून घेतला असतो, त्याच्यावर तोडगा काढला असतो, असं पालकमंत्री महोदयाचं म्हणणं आहे। जर जिल्ह्याचे पालकमंत्री 17 दिवस झालं आज शेतकरी उन्हातानाचं बसलाय आणि त्या पालकमंत्र्याला जर माहित नसेल तर ह्याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट असूच शकत नाही। शेतकरी आज पालकमंत्री साहेब निवडणुकीसाठी जिल्ह्यात येतात, निवडणुकीसाठी जिल्ह्यात येत पालकमंत्री, पण शेतकऱ्याला भेट देत नाही। ठीक आहे, कळवलेलं आहे, साहेबांनी बोललेलं पण आहे आणि बैठका लावून लवकरात लवकर त्यांचे जे प्रश्न आहेत त्याची सुटका देऊ असं आश्वासन दिलेलं आहे। आणि आता कलेक्टर साहेब आणि आम्ही बसून ते कंपनीच्या प्रतिनिधीसोबत चर्चा करून लवकरात लवकर यांच्या प्रश्नाच्या सुटका देऊ अशा चर्चा झालेल्या आहेत। शेतकरी बांधवांनी प्रशासनाला आतापर्यंत खूप सहकार्य केलेलं आहे, भविष्यात पण त्यांचे जे काही हक्काचे मागणी आहे ते पूर्तता होईल त्यानुसार प्रशासनही त्यांना सहकार्य करणार आहे। सगळं आपण भावनिक आवाहन केलं होतं त्यांना की जीव धोक्यात घालू नका, तलावातनं बाहेर या। शेतकरी आता तुमचं ऐकून बाहेर आलेले आहेत, त्यांना आता आंदोलन त्यांनी अगोदरच आलेले आहेत। ते आमच्या पुन्हा त्यांना विनंती एवढंच आहे, आपलं स्वतःच्या जीवितास कुठल्याही प्रकारचा धोका येऊ नये अशा कुठल्याही प्रकारच्या आंदोलन वगैरे करू नये। जे डेमोक्रेटिक मार्गाने जे आंदोलन करायची ते करून प्रशासनालाही सोबत घेऊनच त्यांच्या हक्काच्या मागणी पूर्तता करून घेणे आवश्यकता आहे ते सांगितले। वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील पाण्यात उतरले होते, शेतकऱ्यांना वाचवण्याचे त्यांनी देखील प्रयत्न केलेले आहेत। ते आमचं कर्तव्यच आहे। आता हे काय पाणी हाईट डेप्थ कमी आहेत म्हणून जे बाहेरून शेतकरी आलेले आहेत ग्रामीण भागाचे त्यांना इकडचं किती रुंदी आहे काय आहे ते त्यांना माहिती नाहीये। आपलं ऑफिसर्स जे इथं अवेलेबल आहे सर्वांनी आपला प्रयत्न केलेला आहे आणि पोलीस प्रशासनाच्या आणि शेतकरी बांधवांच्या चांगला संबंध आहेत आणि आम्ही समन्वयात आहेत, त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या दुर्घटना होणार नाही अशा अपेक्षा आहे। शेतकरी बांधवांच्या प्रतिनिधी पण तेच आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। पालकमंत्री किंवा सीएम साहेबांना या संदर्भात काही आपण ब्रीफ करणार आहात का? सर्व प्रश्नामध्ये आता चर्चा करायची गरज नाहीये। ओके, चला एक मिनिट तहसीलदार साहेब आपले तहसीलदार जे स्वतः पाण्यात उतरलेले, परंतु मागील 17 दिवसापासून शेतकरी आंदोलन करत होते, त्यावेळेस शेतकऱ्यांचं समाधान करण्यात प्रशासन अपयशी झालेलं आहे का?
असं बिलकुल नाहीये. याच्यामध्ये 2-3 पॉईंट आहेत, मी आपल्या माध्यमातून सर्वांना मी सांगतो. ओके. आता सगळ्यात पहिले काय झालंय की मागच्या महिन्याच्या 25-26 तारखेच्या दरम्यान आम्हाला साखर आयुक्तांचं पत्र आलं की 130 कोटींची वसुली तुम्हाला त्या साखर कारखान्याची करायची आहे. मीन व्हाईल ते पत्र आल्या नेक्स्ट डेलाच तहसीलदारांकडून कारखानदाराला त्या नोटीस गेलेली आहे की एवढी वसुली, बिकॉज आरआरसी वसुलीचं काम हे मूळतः महसूल विभागाचं आहे. आम्हाला पत्र प्राप्त झाल्यानंतरच आम्ही इमिजिएटली नोटीस काढली. आता ह्या नोटीसचं कसं आहे की ह्याला आम्ही सगळ्यात पहिले ज्यावेळेस तिथे गेलो पूनम गेटच्या तिथे, त्यावेळेसच सर्व शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला टाइम बाउंड द्या की कोणत्या तारखेला तुम्ही नोटीस काढणार, कोणत्या तारखेपर्यंत त्यांचा लिलाव वगैरे होणार, स्थावर मालमत्ता असेल, जंगल मालमत्ता असेल, असं टाइम बाउंड प्रोग्राम आपण त्यांना दिला. बिकॉज तिथून पुढे महसूल विभागाचा आमचा रोल सुरू झाला होता. टाइम बाउंडच्या ह्याच्यामध्ये आता सेकंड नोटीस पण आपण त्यांना दिलेली आहे. याच्यात पुढच्या प्रोसेस आहे की यात काय होतं प्रॉब्लेम की एखाद्या नोटीस मध्येच आपण घाई करायला गेलं, गडबड करायला गेलं आणि चुकून जर प्रोसेसच्या व्यतिरिक्त काही करायला गेलं तर कोर्टाचा स्टे येण्याची शक्यता असते. म्हणून आपण सर्वांना आवाहनही केलं होतं त्यावेळी शेतकऱ्यांना की ह्या टाइम बाउंड प्रोसेसनुसारच होऊ द्या, आम्हाला एक साधारणतः 1.5 महिन्याची मुदत द्या आणि तारखेसहित आम्ही त्यांना घालून दिलं होतं सर्व. मग आता त्याच्यानंतर काय झालं की माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे सुद्धा आपले प्रातिनिधिक स्वरूपात काही शेतकरी आले होते. त्यांना मदत म्हणून सर बोलले होते की आम्ही सुद्धा म्हणजे ऑफ द रेकॉर्ड जाऊन ह्यात काही मदत करतात, कारण कायदेशीर प्रोसेस सुरूच आहे. याच्यामध्ये कायदेशीर प्रक्रियेला आपल्याला 1.5 महिना लागणार आहे, बिकॉज त्याच्यात 6 प्रकारच्या नोटीस आहेत. त्या जर मध्येच आपण एखादी स्किप केली तर त्याच्यात कायदेशीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्याच्यामुळे आमचं महसूल प्रशासन असेल किंवा तहसीलदार साहेब असतील, कलेक्टर महोदय असतील, आमच्या पद्धतीने कायदेशीर दृष्ट्या महसूल म्हणून आरआरसीची प्रक्रिया जी आम्ही करू शकतो त्यात कुठेही खंड झालेला नाहीये. ती प्रक्रिया पूर्णपणे सुरू आहे. याच्यात आता 130 कोटीची आरआरसी वसुली आहे. मला वाटते साखर आयुक्तांचं जसं पत्र आहे आपल्याला आलं. आता ह्याच्या पुढचे त्याचा काउंट वगैरे त्याच्यामध्ये आलेला नाहीये. ते आता साखर कार्यालयाचे जे लोक आहेत, साखर आयुक्त कार्यालयाचे, त्याच्याबद्दल सविस्तर आपण त्यांना विचारून घेतलं तर बेटर होईल. ते काय बोलणं झालं काय संदर्भात? या संदर्भामध्ये तहसीलदार साहेबांचं त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे, परंतु ते रेकॉर्ड वगैरे जेव्हा आमची वसुलीची प्रोसेस आता सुरू होईल, या नोटीसला त्यांचं काय उत्तर येतं, यांचं उत्तर जरी नाही आलं तरी सुद्धा आपल्याला एकतर्फी आपली कारवाई सुरूच ठेवायची. याच्यामध्ये स्थावर 2 नोटीस गेलेल्या आहेत, अजून 4 नोटीसेस जाणं एक्सपेक्टेड आहे. एका नोटीसचा ड्युरेशन जवळपास मला वाटतं 15 दिवसांचा आहे. त्याच्यामध्ये ही प्रोसेस जेव्हा होईल त्यावेळेस आपण स्थावर मालमत्ता असेल, जंगम मालमत्ता असेल, त्याची आपण अटॅचमेंट करून त्याचा लिलाव करून आपण ते शेतकऱ्यांना पैसे मिळून, पण याच्यासाठी तो जी कायद्याने प्रोसेस दिलेली आहे ती स्टिप्युलेटेड टाइम पिरियड आपल्याला पास होणं गरजेचं आहे. किती वेळ लागणार आहे या सगळ्या प्रक्रियेला? याच्यामध्ये असं आहे की आरआरसीची कारवाई होत राहील, जवळपास त्याला वेळ जाईल, वेळ प्रक्रिया आहे. पण शेतकऱ्यांची जी थकीत बिल आहेत, किमान 30 कोटी रुपये जर आता त्या कारखान्याला मिळाले तर ते शेतकऱ्यांची बिलं निघतील. मुख्यमंत्र्यांकडे त्यांची विनंती आहे. आपण पालकमंत्री महोदयांना या आंदोलनासंदर्भातली माहिती कळवलेली होती का, किंवा आता या संदर्भात कळवणार आहात का? या संदर्भात निश्चितच अपडेट्स जे आहेत ते जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही दिलेले आहेत आणि सरांचंही याच्या मंत्रालय स्तरावर त्याची बैठक लावतील जर तुमची तशी मागणी आहे तर. प्रोव्हाइडेड दॅट याच्यामध्ये कायदेशीर दृष्ट्या जे आपण करू शकतो ती आरआरसी प्रोसेस आहे आणि ती ऑलरेडी सुरू आहे. याच्यामध्ये ऑफ द रेकॉर्ड आपण त्यांना बोलतोय की म्हणजे त्यांनी मला वाटतं साखर कारखाना मला मध्यंतरी कळालं की विक्रीला काढत आहे. पण मग सर पण प्रश्न असा आहे की ही जी हे विक्रीतून जर विक्री केली त्यांनी साखर कारखान्याची तर त्यातून कुठे आपल्याला शेतकऱ्यांना रिलीफ देता येतो का, तर तोही आमचा विचार चालू आहे. परंतु त्याच्याबाबत ठोस आमच्यापर्यंत काही आलेलं नाही की तो विक्री करतोय की नाही करत. पण सर नाही, त्याच्यामध्ये प्रश्न असा आहे, एक मिनिट, प्रश्न असा आहे याच्यामध्ये आता ही जी गोष्ट आहे साखर आयुक्त कार्यालय त्यांच्याकडचे जे रेकॉर्ड आहे, मला वाटतं इथे सुद्धा त्यांचं प्रादेशिक कार्यालय आहे, त्यांचं रेकॉर्ड वगैरे तपासून कुठल्या शेतकरी, मी मागे पण 1-2दा येऊन गेलो आपल्या ठिकाणी, तिथे आमदार महोदय आले होते, मला वाटतं धाराशिवकडील आमदार महोदय होते माहित असते, तर ते त्यावेळेसही आमचं हे ठरलेलं आहे की रेकॉर्ड ताब्यात घेतल्यावर आपल्याला आणि आपल्या सर्वांना मेसेज पण आलेले आहेत की आपलं किती म्हणजे त्या ठिकाणी ऊस गेलेला आहे. तर ह्या सर्वांचा आधार घेऊन आपल्याला ते पैसे कोणाचे किती आहेत ते रेकॉर्ड सापडायला काही अडचण येणार नाही असं मला नाही वाटत की काय अडचण. सो ही प्रोसेस आपली कायदेशीर दृष्ट्या मी आपल्याला माझं काम आहे सांगणं, ती प्रोसेस ऑलरेडी सुरू आहे. सेकंड नोटीस आपण सध्या आता मुदतीमध्ये आहोत. आता माझ्या माहितीप्रमाणे अजून आपण टाइम बाउंड जे दिलेलं आहे हा, आणि प्लस पॉईंट एक सांगायचं आपल्याला की मागच्या वेळी सुद्धा तहसीलदार साहेब जंदाडे साहेब आहेत आपल्यासोबत, त्यांनी 100 कोटीची वसुली 98 कोटी वसुली केलेली आहे सक्सेसफुली, आरआरसीच वसुली केलेली आहे. त्याच्यामुळे आता आपण टाइम बाउंड पिरियड मध्ये आहोत सध्या, आमची वसुलीचं काम या ठिकाणी चालू आहे. सर एकदा आपल्या माध्यमातून सांगतोय. प्लस शेतकरी बांधवांना लवकरात लवकर रिलीफ देता येईल जिल्हाधिकारी महोदयांनी मदत म्हणून ऑफ द रेकॉर्ड समक्ष आले होते सरांनी सांगितले, त्यामुळे तीही कार्यवाही सुरू आहे. सर यामध्ये
सगळ्यात प्रश्न आता असा माझं आहे एक फक्त आवाहन आहे आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना की महसूल प्रशासन म्हणून तहसीलदार साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील, मी असेल, तहसीलदार साहेब तर आपल्या डेली जवळपास संपर्कामध्ये आहेत. दररोज आपल्याला प्रोसेसचं कुठपर्यंत आलंय, नोटीस कुठपर्यंत म्हणजे बजावणी झाली, सेकंड नोटीस आहे, पुढची प्रोसेस काय आहे, हे सर्व आपल्याला सांगत आहेत. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी महोदयांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की ऑफ द रेकॉर्ड काही मदत करता येईल का, या कायदेशीर ज्या आपल्या प्रोसेस आहेत त्या व्यतिरिक्त काय करता येईल का, तेही सुद्धा प्रोसेस चालू आहे. आणि त्याच्याबद्दल जे काही आता पुढच्या घडामोडी होतील ते आपल्याला नंतर आम्ही ब्रीफ करू. नाही सर, त्याच्यामध्ये असं आहे की जी रक्कम कारखाना समजा विक्री जरी केला तरी त्यातून एवढी 130 कोटी रुपयांची जी बिलाची रक्कम आहे ती वसूल होऊ शकते का, तेवढी किंमत त्याची व्हॅल्युएशन आहे का? याच्यावर आताच भाष्य करणं योग्य होणार नाही, कारण याच्या नोटीसला काय रिप्लाय येईल आणि त्यांची स्थावर मालमत्ता किती, जंगम मालमत्ता किती आहे, बोजावर रहित प्रॉपर्टी किती आहे, सगळ्या ह्या गोष्टी आणि इक्विपमेंट्स, मशिनरी किती आहे, या सर्वच गोष्टी आल्या त्याच्यात. साधारणतः या सगळ्या प्रक्रियेला किती दिवस जातील?